द सर्क्युलर शाफ्ट 30 mm डायमीटर. काय कळालं? डायमीटर इज इक्वल टू 30 mm. काही डाऊट आहे कोणाला इथपर्यंत? नाही. रनिंग ॲट अ 85 RPM. याचा अर्थ असा आहे तो शाफ्ट फिरतोय कितीच्या स्पीडने? रनिंग पर मिनिट. याचा अर्थ प्रत्येक मिनिटाला 85 एवढं फिरतोय. किती? प्रत्येक मिनिटाला. तुम्हाला सांगा, जर समजा तो तर काय आहे, तो RPM आहे. RPM ला याच्या अगोदर आपण आता कसं दाखवणार बघा, एन ने दाखवतो मी. कशाने? त्याचा स्पीड किती दिलाय? 85 RPM. 85 RPM. तो रनिंग पर मिनिट मध्ये दिलेले. इथपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला? सर्क्युलर शाफ्ट दिलाय 30 mm डायमीटर. ओके. रनिंग ॲट 85 RPM. इफ द शेअर स्ट्रेस इज नॉट एक्सीड 35 MPa. याचा अर्थ याच्यामध्ये जो स्ट्रेस येतोय, शेअर स्ट्रेस, तो 35 MPa. MPaचा मिनिंग होत असतो 35 न्यूटन पर mm² पेक्षा जास्त जाणार नाही. म्हणजे एवढं आहे. याच्यामध्ये जो ताण येतोय तो जास्तीत जास्त किती आहे? 35 न्यूटन पर mm². फाइंड द पॉवर. तुम्हाला काय म्हणलेले? तुम्ही पॉवर फाइंड आउट करून दाखवा. पॉवर फाइंड आउट करून दाखवा विच कॅन बी ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट. तो पॉवर काढून दाखवायची आहे. मग आता आपण काय करणार? आपल्याकडे फॉर्म्युले आहे, त्याच्यानुसार आपण जाऊया. काय फॉर्म्युला बरं का? इथं तुम्हाला उदाहरणामध्ये थिटा दिलेला नाही. वाचून घ्या. थिटा आहे का? नाही. फॉर्म्युला काय असतो तुमच्याकडे? यूज. काय फॉर्म्युला आपल्याकडे इकडे दाखवतो. आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. T/J इज इक्वल टू G θ/L. या फॉर्म्युल्याची वापरायची गरज नाहीये. T/J का बरं? कारण की थिटा नाही, जी पण नाही ना. दुसरा कुठला आहे? T/J τ/r. याचा फॉर्म्युला मी वापरणार. तो दुसरा मी वापरणार. कळालं का? तो यूज T/J τ/r हा वापरूया आपण. बरं, चला टाका बरं का आता. जर डायमीटर 30 mm असेल तर रेडियस किती असणार? डायमीटर बाय 2 30/2 15 mm. किती राहणार? 15. ओके. चला बरं का आता आपण काय करणार? तो टॉर्क मला दिलेला होता का बघा? नाही दिलेला. तो टी राहू द्या. टी. जे काय असतो रे? जेचा फॉर्म्युला काय असतो? पाय/32 नेहमी D⁴. जेचा फॉर्म्युला टी म्हणजे टॉर्क आहे. तो टॉर्क मला दिलेला नाही. आता कुठे दिलाय का टॉर्क? नाही. तो जसा तसा आहे. जे म्हणजे पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. किती आहे? पाय/32 D⁴. टाऊ किती दिलाय तुम्हाला? टाऊ दिलाय 35 न्यूटन पर mm² मध्ये. तो लिहून घ्या. इथं 35 लिहायचं असेल 35 लिहून घ्या. आर म्हणजे काय असतोय? आर म्हणजे रेडियस असतो. किती दिलाय रेडियस? 15 mm मध्ये पाहिजे तो 15 लिहिली. चला आता तुम्ही काय करा? डायमीटर पण दिलाय ना, मी टाकून देतो डायमीटर पुढच्या स्टेपमध्ये. म्हणजे टी डिवाइड बाय पाय/32 इंटू डायमीटर किती दिलाय तुम्हाला त्याने? 30. तो 30⁴ इज इक्वल टू 35/15. 35/15. तर इथून आपण व्हॅल्यू कशाची काढणार? टीची. तो इंटू करायचं. इथं इंटू करून टाकला बघा. टी मला फाइंड आउट करायचा. 135 बाय किती आहे? 135 करून टाकलाय. तो किती आहे? 35 येते. तो किती आहे? 35/15 आहे बघा. 35/15 मग टाका. शिफ्ट सॉल्व. आन्सर इक्वल. याला जर तुम्ही सॉल्व करायला गेला तो आन्सर आपल्याला कशाचं भेटेल? हे भेटेल आपल्याला टॉर्कचं. कशाचं आन्सर आहे? हे बघा, जे आन्सर आलं आहे कसं येणार? इक्वल दाबायचं आणि ENG दाबून द्यायचं. किती आलं? 185.55 इंटू 10⁻³ तर मी काय करतो? इथं टाकतो 185.55 इंटू 10⁻³ किती येते? 3. तो 3 कशामध्ये येईल आन्सर? न्यूटन MM मध्ये. कारण की फॉर्म्युलामध्ये टाकताना टॉर्क आपण न्यूटन MM मध्ये टाकतो. तर येताना बी कसा येईल? तो न्यूटन MM मध्ये. झालं काय? काहीच केलं नाही मी. तर T/J τ/r. टी मला माहिती नव्हता. जेचा फॉर्म्युला पाय/32 D⁴ राहतो. टाऊ दिलाय त्यांनी 35. रेडियस असते डायमीटरच्या निम्मा. 30ची रेडियस आहे तर 15ची 30चा डायमीटर आहे तर 15ची रेडियस राहणार. व्हॅल्यू टाका. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करा. जमेल का? आता हा टी काढला. तुम्हाला पॉवर काढायची. काय काढायची? 9. पॉवरचा फॉर्म्युला काय? 2πnt. काय फॉर्म्युला आपला? 2πnt. परंतु एन टाकत असताना कशात टाकायचा? पर सेकंडमध्ये. कशात टाकायचा? पण एन तुम्हाला रनिंग पर मिनिट आहे ना, म्हणून आपण काय करून टाकतो आता? /60 करून टाकायचं. काय करायचं? /60. म्हणजे एनची व्हॅल्यू RPM मध्ये टाकायची, पण लिहिताना खाली /60. म्हणजे हा फॉर्म्युला आहे. हा काय आहे? फॉर्म्युला. तर मग टाका. काय रोग येतोय बघा? 2π RPM किती दिलाय? कुठे दिलाय RPM बघा? N 85 दिलाय. तो 85 व्हॅल्यू टाकून घ्यायची. काही प्रॉब्लेम नाही आहे. टॉर्क किती काढला तुम्ही? 185.55 इंटू 10⁻³ तो न्यूटन MM. फॉर्म्युल्यामध्ये कधी न्यूटन MM मध्येच टाकायचं. /60 ही झाली तुमची पॉवर वॅटमध्ये. हा तुमचा झाला 9 मार्काचा क्वेश्चन. बघा चला बघा आता काय करणार आपण आता? तो 2πnt
शिफ्ट पाय एन टू एन किती बघा 2 पाय एन टी एन किती आहे 85 तर 85 2 पाय एन ठीक आहे ना टी किती दिला 185.55 इंटू 10⁻³ तो किती 185.55 इंटू 10⁻³ ओके का 160 तो 185.55 10⁻³ डिवाइड बाय किती आहे 60 बरोबर डिवाइड बाय 60 अशा पद्धतीने आपलं उत्तर किती आलं आहे हे येतं आहे बाळांनो पॉवर आहे नाही नाही पॉवर आहे अजून 3 घरं जातो 1651.61 आलं का किती येत आहे 1651 आपलं काही चुकलं का उत्तर बघून बरं का बरोबर 1651.61 इंटू 10⁻³ व्हॅट आणि याला जर का किलोमध्ये लिहायचं असेल तर काय होईल 1651.61 किलो व्हॅट असं उत्तर येईल ओके का या पद्धतीने आपलं उदाहरण आहे आता इथं आपल्याकडून मिस्टेक काय झाली बघा जेव्हा आपण पॉवरच्या फॉर्म्युला तुम्ही वापरताय या पॉवरच्या फॉर्म्युल्यामध्ये 2 पाय एन टी जो टाकतात तुम्ही हा टी टाकायचा न्यूटन मीटरमध्ये कशा टाकायचा न्यूटन मीटर मग तुम्ही जे कॅल्क्युलेट केलं होतं न्यूटन MM होतं तो याचं मीटर करायचं असेल तर डिवाइड बाय 3 करायला पाहिजे 10⁻³ मग मला सांगा हा टॉर्क कसा येईल माहिती आहे का 185.55 10⁻³ झाला काय याला झाला हा मीटर काय होऊन गेला आहे बघा MM आहे ना तो 10⁻³ MM म्हणजेच मीटर तो 10⁻³ ला घालवा हा होऊन जाईल न्यूटन मीटर आता ही व्हॅल्यू इथं टाकायची म्हणजे हे 10⁻³ इथे येणार नाही म्हणजे इथं 10⁻³ येणार नाही तर म्हणजे इथं काय येईल माहिती आहे का इथे येईल 1651.61 व्हॅट काय येईल व्हॅट आणि किलोमध्ये लिहायचं 3 घरीकडे सरका 3 घरीकडे सरकल्यानंतर काय येईल 1.65 किलो व्हॅट हे उत्तर राहील ओके तो सांगायचं तात्पर्य काय आहे की टीची व्हॅल्यू न्यूटन मीटरमध्ये टाका 185.55 राहील फक्त ती ओके तर याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तो किती येईल तो 1651.61 येईल आणि उत्तर काय येईल हे व्हॅट येईल व्हॅट म्हणजे 3 घरीकडे सरका 1.65 किलो व्हॅट